हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. श्री स्वामी समर्थ. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मजेत आणि मस्त असणार. तर स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये आणि आजच्या नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे माझा चौथा गुरुवार. तर मी गुरुवारचं रुटीन तुमच्यासोबत शेअर करणार आहे. आणि दुसरी गोष्ट, आज आहे 11 तारीख. तर 11 तारखेपासून तर 21 तारखेपर्यंत म्हणजे 21 तारखेला गुरुपौर्णिमा आहे. तर ह्या 11 दिवसामध्ये आपल्याला कोणती सेवा रुजू करायची आहे आज मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. जर तुम्ही ह्या सेवा केल्या तर तुम्ही संकटमुक्त होसाल. तर आवर्जून तुम्ही या 11 दिवसामध्ये या सेवा करा. तर मी तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे सांगणारच आहे दत्त महाराजांची सेवा आणि स्वामी महाराजांची सेवा. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर इथे सकाळी माझा चहा वगैरे घेऊन झाला. मग नंतर मी अंगण झाडून घेतलं, रांगोळी काढून घेतली. मग आता तुळशीची पूजा करायला घेतलेली आहे. तर आजपासून मी पण सेवा रुजू करणार आहे. तर तसे तुम्ही पण करा. तर इथे पटक्यात आता तुळशीची पूजा करून झालेली आहे. आणि आज गुरुवार असल्यामुळे मला हळदीचं लेपन करावं लागलं उंबरठ्याला. तसं तर मी कधी नव्हतं, जमलं तर रोज करून घेते, नाहीतर मग गुरुवार, अमावस्या, पौर्णिमा असं माझं हळदीचं लेपन असतंच. तर इथे पटक्यात हळदीचं लेपन करून घेते. आणि मग नंतर कपडे भिजत टाकायचे, घरातले कामं आवरायचे आहेत. आणि मग नंतर देवपूजा करून मला पूजा पण मांडायची स्वामींची. आज माझं गुरुवार आहे. तर इथे उंबरठ्याला हळदीचं लेपन पण करून झालेलं आहे माझं. तर आता इथे बेसिंग वगैरे स्वच्छ असं घासून घेतलं. मग नंतर आता कपडे भिजत टाकून देते. कपडे भिजत टाकल्यानंतर ते चांगले भिजून जातील. मग नंतर माझ्या बाळाला स्कूलला जायचं होतं. तर तिच्यासाठी म्हटलं नुसते बटाटे फ्राय करून देऊ तिला. तर त्यासाठी इथे बटाटे फ्राय करून घेते. तर खात तर काही नाही ती, पण मग कधी मूड असला तर खाऊन घेते. पण आपलं टिफिन जायचं काम आहे. तर आता इथे बटाटे पटक्यात फ्राय करून तिचा टिफिन भरून देते. मग नंतर रात्रीचे जे धुतलेले भांडे ते पण मला लावायचे होते. तर फटक्यात ते पण भांडे लावून घेते. आणि आता फक्त थोडंसं तेल आणि मोहरीमध्येच फ्राय करायचे आहे ते बटाटे. तर पटक्यात ते बटाटे फ्राय करून घेते. तर आज आमचं पाणी पण येणार आहे. आज पाण्याचा दिवस असला म्हणजे खूप कामं करावे लागतात. आणि आई तिला घेऊन गेलेले आहेत. तोपर्यंत आता घेऊन जातील तोपर्यंत मला सगळे कामं पण आवरायचे आहेत. कारण ती असली म्हणजे मला काहीच काम करू देत नाही. तर आता इथे पटक्यात कामं करून घेते. आता इथे रात्रीचे भांडे जे आहेत ते पटक्यात लावून घेते आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. मी तुम्हाला आता पुढे सेवा सांगणार आहे. तर आता इथे पटक्यात घर झाडून घेते. मग ते आता स्कूलला जाईल. पटकन घर झाडून मग तुम्हाला मी आता सेवा सांगणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता बघा. तर आता वेदू पण निघाली आता स्कूलला, आई आणि वेदू. तर तिच्यासोबत आईंना पण तिथे थांबावं लागतं, कारण ती अजून छोटी असल्यामुळे ते काही व्यवस्थित तिथे बसत नाही. तर आता वेदू पण गेलेली आहे स्कूलला. तर मी इथे आता पहिले देवपूजा करून घेते, मग नंतर पूजा मांडेल. तर तुम्हाला मी आता सेवा सांगते. तर तुम्ही व्हिडिओ लक्षपूर्वक ऐका. तर मी तुम्हाला पहिले दत्त महाराजांच्या सेवाबद्दल सांगणार आहे. तर दत्त महाराजांची सेवा म्हणजे पहिली घोर कष्ट उद्धारण श्रोतम हा श्रोत तुम्हाला 11 वेळा 21 वेळा असं वाचायचं आहे. याच्याने खूप फरक पडणार आहे. आणि दुसरी सेवा म्हणजे दत्त महाराजांची बावन्न तुम्हाला वाचायची आहे. तर दत्त महाराजांची सेवा करताना तुम्हाला ब्रह्मचर्याचं पालन करायचं आहे. आणि जर तुम्ही स्वामींची सेवा करत असाल तर तुम्ही ब्रह्मचर्याचं पालन नाही केलं तरी चालेल. कारण का, तर स्वामी म्हणतात आपण सांसारिक व्यक्ती आहोत. स्वामींना फक्त तुमचा वेळ आणि विश्वास पाहिजे असतं. तर तुम्ही स्वामींची सेवा कोणत्या करायच्या, तर तुम्ही 11 वेळा स्वामी समर्थ माळा जप करायची. आणि दुसरी गोष्ट म्हणजे स्वामीचरित्र हा खूप महत्त्वाचा ग्रंथ आहे. तर हा पण तुम्ही जर वाचला तर तुम्ही 11 दिवसापर्यंत 11 पारायणे करू शकता संकल्पयुक्त. तर ही सेवा पण तुम्हाला आवर्जून करायची आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे 11 वेळा तुम्हाला रोज तारक मंत्र म्हणायचा आहे. या सेवा तुम्ही रोज रुजू करा 21 तारखेपर्यंत, गुरुपौर्णिमेपर्यंत. तर अशा सेवा आहेत. तर तुम्ही करू शकता, संकल्पयुक्त करायचे आहेत पण. तर मी पण आजपासून या सेवा रुजू करते.
तर स्वामी चरित्र हा ग्रंथ खूप ताकदवान आहे. तर या ग्रंथाची ताकद जो वाचतो त्यालाच कळते. तर स्वामी चरित्र हे खूप ताकदवान ग्रंथ आहे. तर तुम्ही आवर्जून या ग्रंथाचं वाचन या 11 दिवसामध्ये जरूर करा. तुम्हाला खूप लाभ होईल, हेच तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगायचं आहे. तर आता तुम्हाला आम्ही सांगितलेले आहे. आता मी माझे गुरुवार आहेत, तर मी आता पाठ मांडायला घेतलेला आहे. पाठ मांडून झाल्यानंतर मी नंतर सेवा करणार आहे, म्हणजे स्वामीचरित्र वाचणार आहे. कारण इथे पहिले पाठ मांडून घेते, मग कामं करून मी सेवा करायला बसणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ कसा वाटला तुम्ही नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक अँड सबस्क्राईब करा. तर चला मैत्रिणींनो, आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये. तर श्री स्वामी समर्थ. तर तुम्ही पण आजपासून सेवा रुजू करा, हेच माझे सांगण्याचा तात्पर्य आहे. चला तर मग आता भेटूया पुन्हा नवीन व्हिडिओमध्ये.